आपल्या मुलीसह अनेक दिव्यांग आणि वृद्धांचे मातृत्व स्वीकारणाऱ्या अनिता आत्माराम नारकर यांनी रत्नागिरी येथील आस्था सोशल फाउंडेशनचा सुपरमॉम पुरस्कार सम्राज्ञी संजय चाळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या पुरस्काराचं स्वरूप शाल आणि श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि 5,000चा धनादेश असं आहे। आस्था 2025च्या सुपरमॉम अनिता आत्माराम नारकर या गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या त्यांचं शिक्षण मुंबई इथं झालं। मुंबईच्या महानगरपालिकेत त्यांनी 1978 ते 2014 कालावधीत सेवा बजावली। त्यांना 2 अपत्य आहेत। त्यातील आरती ही भौतिक अक्षम प्रकारातील दिव्यांग असून ती सध्या 46 वर्षांची आहे। घरातील कामे ती उत्तमरित्या आवडीनं करते। तिनं मॅरेथॉनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे। समाजसेवेची आवड, आपल्या मुलीचं अपंगत्व यामुळे नारकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर 2018 साली चिपळूण तालुक्यातील पेढे इथं आरती निराधार सेवा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। आता मालघर इथं देखील संस्थेच्या या कामाची सुरुवात झाली आहे। गेल्या 6 ते 7 वर्षात संस्थेनं 47 वृद्ध, दिव्यांग, निराधार, पीडित महिलांना आधार दिला आहे। अशा या प्रसंगी आस्थाच्या सुरेखा पाथरे यांनी अनिता नारकर यांची मुलाखत घेत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला। कार्यक्रमाला अनिता नारकर, आत्माराम नारकर, आरती नारकर, अनघा जैतपाळ, आस्थाचे पालक कार्यकर्ते उपस्थित होते।